पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खासदार पार्थ पवारांचा साखरपुडा संपन्न होते। अनेक मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असल्याची माहिती आहे। कायनात यांच्यासोबत पार्थ यांचा आज साखरपुडा होतोय। पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र पाहायला मिळणार आहे। खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखरजी, रुपाली चाकणकर देखील या साखरपुड्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित असल्याची माहिती आहे। त्यांच्यासोबत अनेक मंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। चंद्रशेखरजी, काय माहिती? नक्कीच खरं तर पुण्यातील सर्वात महागडं असं जे रिट्झ कार्टन नावाचं हॉटेल आहे, या सध्या हॉटेलमध्ये पार्थ यांचा साखरपुडा सुरू आहे। आपण माझ्या पाठीमागं बघू शकताय की सगळी लगबग जी आहे ती व्हीआयपी गाड्यातून या ठिकाणी अनेक जे पाहुणे मंडळी आहेत ते पार्थ आणि कानियात यांच्या साखरपुड्यासाठी येताना दिसत आहेत। खरं तर या साखरपुड्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार यांचं काही वेळापूर्वी या ठिकाणी आगमन झालेलं होतं आणि पवार कुटुंबातील सगळेच जे सदस्य आहेत या ठिकाणी आलेले आहेत। आमदार जे दिसत आहेत आपल्याला, विक्रम काकडे सध्या आपल्याला दिसत आहेत। संजय काकडे यांचे सुपुत्र जे आहेत विक्रम काकडे, त्यांच्या फॅमिलीतील सगळी मंडळी आता आपल्याला या ठिकाणी आता आतमध्ये जाताना दिसत आहेत। पुण्यातील रिट्झ कार्टन नावाचं हे जे हॉटेल आहे ते सगळ्यात महागडं हॉटेल आहे असं सांगितलं जात आहे। अत्यंत आलिशान या अशा हॉटेलमध्ये सध्या पार्थ यांचा साखरपुडा सुरू आहे आणि राज्यभरातील अनेक आमदार, मंत्री, खासदार, त्याचबरोबर सर्वपक्षीय राजकीय मंडळी सध्या या साखरपुड्यासाठी या ठिकाणी येताना दिसत आहेत। आपण बघू शकतो की माजी मंत्री जे आहेत, माजी कृषी मंत्री हे या ठिकाणी आतमध्ये जाताना दिसत आहेत। आपल्याला अनेक राजकीय जे सगळे मंडळी आहेत त्या आतमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत। अगदी 350 पाहुण्यांसाठी हा सगळा साखरपुड्याचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केल्याचं सांगितलं जात आहे। या ठिकाणी काही क्रिकेटपटू जे आहेत T20चे ते सुद्धा येणार असल्याचं सांगितलं जात आहे। सेलिब्रिटी काही आहेत ते सुद्धा येणार असल्याचं सांगितलं जात आहे। परंतु राजकीय अनेक नेते सध्या पार्थ यांच्या या पुण्यातील आलिशान अशा साखरपुड्यासाठी येताना दिसत आहेत। चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर बातमीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।